are angles of a triangle with tan of A upon 2 is equals to 1 upon 3, tan of B upon 2 is equals to 2 upon 3, then value of tan of C upon 2 is equals to how much? आपल्याला माहिती ट्रायंगल आहे म्हणजे A प्लस B प्लस C इज इक्वल्स टू पाय. करायचं सिंपल 2 न डिवाइड, कारण दिलेले काय सगळे tan ऑफ A अपॉन 2 हाफ अँगल आहे, B अपॉन 2 हाफ अँगल आहे, विचारलेला C अपॉन 2 हा देखील हाफ अँगल. ठीक आहे, म्हणजे काय होईल सेपरेट केलं A अपॉन 2 प्लस B अपॉन 2 प्लस C अपॉन 2 इज इक्वल्स टू पाय अपॉन 2, म्हणजे हा होणार A अपॉन 2 प्लस B अपॉन 2 इज इक्वल्स टू पाय अपॉन 2 मायनस C अपॉन 2. आता इथून पुढचं काम tan अप्लाय करणं, मग इकडे tan ऑफ A प्लस B चा फॉर्म्युला लागेल, दॅट इज tan ऑफ A अपॉन 2 प्लस B अपॉन 2 इज इक्वल्स टू tan ऑफ, इकडे काय होईल पाय अपॉन 2 मायनस C अपॉन 2. अप्लाय करू tan ऑफ A अपॉन 2, tan ऑफ A अपॉन 2 इथं काय होईल प्लस tan of B upon 2 divided by 1 minus tan of A upon 2 tan of B upon 2, आणि या साइडला मला माहिती tan of pi by 2 minus theta is cot theta, so simple cot C upon 2. ठीक आहे, मग tan of A upon 2 ची व्हॅल्यू किती आहे दिलेली मला 1 upon 3, मग tan of A upon 2 1 upon 3 प्लस B upon 2 सांगितलं, tan of B upon 2 सांगितलं आपल्याला 2 upon 3. ठीक आहे, 2 upon 3 बरोबर आहे, डिवायडेड बाय 1 मायनस, आता tan of A upon 2 किती होता 1 upon 3 इंटू tan of B upon 2 किती 2 upon 3 इज इक्वल्स टू cot of C upon 2. ठीक आहे, मग इथं जर सिम्प्लिफाय केलं सॉल्व्ह केलं तर काय येईल न्यूमरेटर, ठीक आहे डिनॉमिनेटर दोन्ही सेम आहेत, हा आणि हा, न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन 3 अपॉन 3 1 डायरेक्ट देतो 1 डिवायडेड बाय 1 मायनस, इथं काय होईल फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, न्यूमरेटरला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर मल्टिप्लाय होईल, इज इक्वल टू हा झाला आपला कॉट ऑफ C अपॉन 2. परत पहिला तिथे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 बाय 9 1 अपॉन 9 मायनस 2, आता कंप्लीट नंबरला डिनॉमिनेटर येईल 2 इज इक्वल्स टू कॉट ऑफ C अपॉन 2. आता काय डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा जाईल न्यूमरेटरला 9 डिवायडेड बाय 7 इज इक्वल्स टू कॉट C अपॉन 2 आला. आता कॉट C अपॉन 2, ठीक आहे, मग tan C अपॉन 2 किती असेल, we know that tan C upon 2 is equals to 1 upon cot C upon 2 is equals to 1 upon 9 upon 7, so it's a 7 upon 9 is our answer.